तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि हा आहे 17 जूनच्या रात्रीचा व 18 जूनचा हवामान अंदाज. सकाळी सांगितल्याप्रमाणे इकडे सातारच्या पूर्व भागात सातारचा जो भाग आहे फलटणचा भाग आहे. या भागात ढगनिर्मिती झालेली आहे आणि फलटणच्या आसपास पुढील 1-2 तासासाठी पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर इकडे बारामतीच्या भागात सुद्धा बारामतीच्या आसपास अ, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जेजुरीच्या मोरगावच्या आसपास दुपारी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यानंतर इकडे म्हसवडच्या आसपास सुद्धा पुढील 1 तासासाठी पावसाचा अंदाज राहील. यानंतर इकडे कुरकुमच्या आसपास भिगवणच्या आसपास सुद्धा पावसाचा अंदाज दिसत आहे. जळगाव सुपेच्या आसपास पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील, सार्वत्रिक नसेल. यानंतर सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात इकडे ढगांचा पॅच बनलेला आहे. अहिल्यानगरच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत. थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या आसपास. त्यानंतर इकडे नांदूर असेल, धामणगाव असेल, यानंतर इकडे महिंदा, पतसारा, याच्यानंतर इकडे वानेवाडी, हा जो पट्टा आहे सर्व टेंभुर्णी, शिरूर, कारेगाव, यानंतर इकडे वरवंगवाडी हा जो पट्टा आहे, बेळखंडी, यामध्ये ढगांचा पॅच बनलेला आहे. उमरड, जगीर, बीड, बेलखंडी, त्यानंतर इकडे गावरी हा जो पट्टा आहे या भागातून ढगांचा पॅच बनलेला आहे. थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील. कोटीच्या आसपास, कैदच्या आसपास मेघगर्जनेसह पाऊस पुढील 1-2 तासासाठी राहील. धरूरच्या आसपास एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात सुद्धा ढगनिर्मिती झालेली आहे. अमरावतीचा जो पूर्व भाग आहे, चांदूर, मोजरी, तसेच आर्वी हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. उर्वरित इकडे अमरावतीचा जो उत्तर भाग आहे या भागात सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे पाऊस झालेला आहे. चंदन बाजार असेल, ब्राह्मण थाडी असेल, त्यानंतर इकडे बनू, येरहारपूर, यानंतर बेळकुंड हा जो पट्टा आहे सर्व मेघगर्जनेसह पाऊस शक्यता 1 तासासाठी पुढील राहील. सध्या सुद्धा पाऊस या भागात पडत आहे. यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात पुलगाव, वर्धा जिल्ह्यात वर्धाच्या आसपास अलोडा हा जो पट्टा आहे, हिंगणघाट, त्यानंतर इकडे वडकी, पांढरकवडा हा जो पट्टा आहे या भागात, वरोरा या भागातून पुढील 1 तासासाठी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. उर्वरित गडचिरोली जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्ह्यात 1-2 तासानंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पूर्वेकडून छत्तीसगडकडून जे ढग येत आहेत ते गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. त्याच्यामुळे या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील 1-2 तासानंतर राहील. बाकी काय राज्यात विशेष ढगनिर्मिती झालेली नाही. इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थोडंफार, माळेगावच्या आसपास, नाशिक जिल्ह्यात नंदगाव, येवलाच्या आसपास ढग निर्माण आहेत. कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो चाळीसगावच्या आसपास, पण विशेष पाऊस सध्या सक्रिय नाही. पाचोऱ्याच्या आसपास, चाळीसगावच्या आसपास ढगनिर्मिती आहे, पण विशेष पावसाचा अंदाज नाही. कुठेतरी हलका मध्यम झाला तर होऊ शकतो. तसेच इकडे देऊळगाव राजाकडे, जाफराबादकडे ढगनिर्मिती आहे. एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील पुढील 1-2 तासासाठी, पण विशेष पाऊस नाहीये. उर्वरित राज्यात सुद्धा विशेष ढगनिर्मिती झालेली नाहीये. घाटाच्या आसपास ढगनिर्मिती आहे, इकडे जुन्नरच्या आसपास, पण विशेष पाऊस नाहीये. यानंतर उद्या काय परिस्थिती राहील, तर उद्या सुद्धा पॅचेसमध्ये ढग बनतील. इकडे सातारचा पूर्व भाग, पुणेचा जेजुरी, बारामती, मोरगाव हा जो पट्टा आहे, सातारचा फलटण, दहिवडी, त्यानंतर मायनी, खटाव हा जो पट्टा आहे, सांगलीचा विटा, जत, कवठे महाकाळकडे ढगनिर्मिती होईल. दुपारनंतर पावसाचा अंदाज राहील तुरळक ठिकाणी. अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पॅच बनून इकडे अहिल्यानगर, बीड, लातूर पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्यात जो भाग आहे, चाळीसगाव, नंदगाव, येवला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जाफराबाद, मेहकर, चिखली हा जो पट्टा आहे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचा भाग आहे. या भागातून पॅचेस बनून एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील.
अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सार्वत्रिक पाऊस नसेल. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, भंडारा या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. घाटभागात ढग निर्मिती होईल. इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या घाटभागात हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील. बाकी विशेष पावसाचा अंदाज नाही. पालघर आणि मुंबईकडे पावसाची शक्यता दिसत नाहीये. कोल्हापूर मध्य पूर्व पश्चिम, सांगली मध्य पश्चिम, सातारा मध्य पश्चिम, पुणे मध्य पश्चिम उत्तर, याच्यानंतर इकडे नाशिक पश्चिम भाग, नंदुरबार, धुळे, जळगावकडे पावसाची शक्यता नाहीये. सोलापूरच्या भागात सुद्धा विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाहीये. हा जो पाऊस पडत आहे हा सार्वत्रिक नाहीये. एका गावात असला तर दुसऱ्या गावात पाऊस नसतो, अशा प्रकारचा पाऊस सध्या पडत आहे. त्याच्यामुळे सार्वत्रिक हा पाऊस नाहीये, थोड्या थोड्या क्षेत्रासाठीच पडेल उद्यासाठी सुद्धा, म्हणजे 18 जून साठी. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.